मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी या सगळ्यांच्या वतीने इथे झालेली आपण बघत आहोत. त्याचमुळे ही स्पर्धा इकडे यशस्वीतेची अनेक शिखरं पादाक्रांत करत आहे. समरचनाच्या बाबतीत जर विचार केला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण हेच दोन आवाज ऐकलेले आहेत. सरवली भिवंडीचे युवा गुणवंत नामवंत समालोचक. आत्मविश्वास फार मोठा आहे त्यांच्या समालोचनामध्ये नेहमी झळकतो असे समालोचक विशाल पाटील आणि त्याचबरोबर समालोचक विकी शेवाळे. दर्जेदार समालोचन त्याचबरोबर सूत्रसंचालन या स्पर्धेमध्ये त्यांनी केलं. सनी किनी यांच्याही नावाचा उल्लेख करावा लागेल. ज्या पद्धतीने जिथे कमी तिथे आम्ही, जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे सनी किनीने ती गरज पूर्ण करण्याकडेच पाहिलेलं आहे. या पद्धतीचा दृष्टिकोन तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. विकी शेवाळे आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत अशी माहिती मागून मिळते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जवळजवळ 100 टीम्स खेळताना आपण पाहिलेले आहेत आणि त्यापैकी बहुतांश संघांबरोबर ज्यांचे सलोख्याचे संबंध आहेत, ज्यांच्याकडे खेळाडूंचे संपर्क आहेत असे विकी शेवाळे. त्यामुळे फार मोठी जबाबदारी विकी आपण पूर्ण केलेली आहे. असं सहकार्य तुमचं अनेक स्पर्धांना मिळो. परमेश्वर त्यासाठी तुम्हाला शक्ती आणि बुद्धी देवो. मनोज चव्हाण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये निर्धाव षटक हाताळलं होतं. समोर ठेवल्या चेंडू यावेळी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत मिड ऑफला. त्यांच्या डोक्यावरून फटका प्लेस केला. व्हॉट अ ग्रेट ऑफ ड्राईव्ह. ऑल द वे फॉर 4 रन्स. चौकार. सौरभ सवर या फलंदाजाचा हा चौकार आपण सगळ्यांनी अनुभवला होता. सौरभने आणखी एकदा चेंडूला ट्रेस करत असताना फटका खेळलाय. स्क्वेअर ड्राईव्हचा लॉफ्टेड फटका. एक टप्पा घेतला चेंडू सीमा पार. चौकार. लागोपाठचे 2 चौकार सौरभच्या बॅटमधून आपण अनुभवलेले आहेत. या अगोदरच्या 2 सामन्यांमध्ये सौरभला फलंदाजी तितकी चांगली करता आली नव्हती. आजच्या दिवसाची सुरुवात करत असताना व्यक्तिगतरित्या 28 धावा धावपलकर त्याने जोडल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. त्यानंतर फलंदाजी तितकी चांगली राहिली नव्हती. परंतु हा सामना फार मोठा आहे, महत्वाचा आहे. बक्षीस पात्र फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सौरभ सवर खेळतोय आणि त्याचं गांभीर्य राखत असताना फलंदाजी तो करतोय. ओळीने 3 चौकार त्याने खेळलेले आहेत. चौकारांची हॅट्रिक. थँक्यू. क्रिकेटमध्ये या अगोदर विशिष्ट स्पर्धेमध्ये तुम्ही जर चांगले खेळला असाल तर येणाऱ्या सामन्यामध्ये तुमची कामगिरी चांगली होईलच असं नाही. या अगोदर याच गोलंदाजाने विकेट मेडन षटक हाताळलं होतं. एकही धाव खर्च न करता 3 बळी मिळवले होते. परंतु फलंदाज सौरभ सवरला हे मान्य नाही. त्याने त्याच गोलंदाजाच्या विरोधात अर्थात मनोज चव्हाणच्या विरोधात, भोरगडच्या विरोधात लागोपाठचे 4 चौकार ठोकलेले आहेत. थँक्यू. सौरभचं कौतुक करावं लागेल ते यासाठीच कारण मोठ्या गोलंदाजाच्या विरोधात त्याने कामगिरी इथे चमकदार केलेली आहे आणि लागोपाठचे 4 चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आले आहेत. फ्रंटफुटला चांगले फटके खेळतो. इम्प्रोवाइज फटके सुद्धा सौरभ सवरकडे आहेत. बॅकफुटला चांगले फटक्यांची निर्मिती तो करतो. आणखी एकदा बघा बॅकफुटच्या फटक्यांची आपण चर्चा करत होतो. इथे हुक केलेला आहे. एक टप्पा घेतला. सायंकाळचं सत्र आहे आणि हा चौकार इथे बुक केलेला आहे फलंदाजाने.
पहिलं षटक संपलं मनोज चव्हाणच्या विरोधात 20 धावांची चांगली दर्जेदार दिमागदार सुरुवात मिळवली फलंदाज सौरभ सवर्णे RJ6 कुडूस चांगली फलंदाजी करतायत। दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करत असताना गोलंदाज जय गायकवाड आपल्याला पाहायला मिळतात। या अगोदरच्या सामन्यांमध्ये जय गायकवाड यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे। हे दोन्ही संघ असे आहेत की जे प्रतिकूल परिस्थितीमधून संघाला सावरण्यासाठी जाणले जातात, असे अनेक खेळाडू त्यांच्याकडे आहेत। या अगोदरच्या 2 सामन्यांमध्ये सौरभ सवर चांगली फलंदाजी करत नव्हते। या अगोदरच्या जर सामन्याचा विचार केला तर मनोज ठाणगे चांगले खेळले, मयूर ठाणगे, आणि आता पाहायचं आहे सौरभला चांगली लय मिळालेली आहे। या अगोदरचं षटक मनोज चव्हाणने 20 धावा खर्च केल्या। लगेचच गोलंदाज जय गायकवाड त्यांनी जे डॅमेज केलेले आहे ते कंट्रोल करण्याचं काम इथे करत आहेत। लागोपाठचे 2 चेंडू एकही धाव खर्च न करता एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्यांना यश मिळालं। फलंदाज मयूर ठाणगे बाद। क्रमांक 3 साठी फलंदाज संगदीप जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। एक गोलंदाज म्हणून सुद्धा नावारूपाला आलेला हा खेळाडू आहे RJ6 कुडूसचा। आल्या आल्या हिमतीचं दर्शन दाखवणारा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला। प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं होतं। प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी फार मोठी हिंमत तुमच्याकडे असावी लागते, धारिष्ट्य तुमच्याकडे असावं लागतं, तुमचा निर्धार पक्का असणं अत्यंत गरजेचं आहे। त्या सगळ्याचं दर्शन दाखवलं होतं फलंदाजाने, परंतु चेंडू फळीचं कनेक्शन त्यांना करता आलं नव्हतं। निर्धाव चेंडू फेकला गोलंदाज जय गायकवाडने। व्हॉट अ ग्रेट शॉट! आणखी एक फटका, आजच्या दिवसातील तिसरा हा इम्प्रोवाइज फटका आहे की ज्याकडे प्रेक्षकाने डोळे वटारून पाहिलेला आहे। आणखी एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडचा वेध घेतला हा षटकार। सुरुवात केली होती पिंपळोली संघाच्या अनिल पादिरीने, त्याने नो लुक फटका खेळला होता। या अगोदरच्या डावामध्ये सुद्धा मयूर ठाणगेच्या वतीने असाच एक फटका आपण पाहिला होता। इथे आपण पाहिलं तर आता यावेळेस संगदीप जाधव ती पार्टी जॉईन करतोय आणि त्यानेही चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे धाडलेला आहे। इम्प्रोवाइज क्रिकेट तुम्हाला खेळता येणं अत्यंत गरजेचं आहे। अलीकडे गोलंदाज सुद्धा नियंत्रित गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात। फलंदाजांना अधिक काटेने पातळी असणारे प्रश्न ते गोलंदाजीच्या द्वारे विचारतायत। उजव्या स्टेजच्या बाहेर ऑफस्टिकवर ठेवला गेलेला अनसर्टिनिटी कॉरिडॉरवरचा हा चेंडू, आणि त्याचमुळे कधी कधी गोलंदाजी इतकी चांगली होते की फलंदाजांना काही फटके बनवावे लागतात। त्याच पद्धतीचा फटका बनवून खेळला होता फलंदाज संगदीपने। विजयाचा दीप प्रज्वलित करणारा खरं तर हा फटका इथे आपण बघतो। विचार केला तर हा डाव पहिलाच आहे RJ6 कुडूसचा, परंतु या सगळ्या धावा तुम्ही विजयासाठीच तर बनवत आहात। कमी गतीने परास्त केलं यावेळेस फलंदाजाला जरूर, परंतु दिशेवर नियंत्रण ठेवता आलं नव्हतं जय गायकवाडला। पंच इकडे वळत आहेत, पंचांच्या वतीने हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेला आहे। एक अतिरिक्त धाव धावपलकर जोडण्यात येईल। मैदानी पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे गोलंदाजाने, त्याचबरोबर गोलंदाजी संघाच्या संघनायकाने अर्थात SD11 भोरगड संघाच्या संघनायकाने। तिसरे पंच अभिजित सावंत आपल्या बरोबर जोडले जाते। समालोचन कक्षाच्या समोर जर तुम्ही पाहिलं तर आकर्षक अशा पद्धतीच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या रंगसंगती, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचा धातूचा वापर करत असताना बनवल्या गेलेल्या ह्या सगळ्या ट्रॉफीज आहेत। इट्स अ फेअर डिलिव्हरी अँड दिस इज द कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर्स। आफ्टर 2 ओव्हर्स स्कोर इज 26 with the loss of 1 important wicket while playing first inning RJ6 कुडूस। पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 20। या षटकाचा विचार केला तर जय गायकवाडने डॅमेज कंट्रोल केलं, 6 धावा त्याने फक्त आणि फक्त खर्च केल्या। विविधता चांगली दाखवली जय गायकवाडचा जर आपण विचार केला तर। उंचपुरे गोलंदाज आहेत, उंचपुरे गोलंदाज लेंथ बॉलचा जर चांगला वापर करायला लागले तर फलंदाजी करणाऱ्या संघातील फलंदाजांना धावा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, आणि त्यात संघर्षाचं
खरं तर इथे प्रदर्शन या अगोदरच्या षटकामध्ये झालं होतं. तोच संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला होता. तिसऱ्या षटकासाठी पप्पू खांबोरे अर्थात राकेश खांबोरे दाखल होत आहेत. राकेश खांबोरेच्या विरोधात खेळला गेलेला हा स्लॉकचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. कलेक्शन मध्ये गडबड आपण पाहिली आणि त्याचमुळे फलंदाज इथे बचावलेले आहेत. 2 धावा पाहता पाहता पूर्ण होत असलेले आपण बघू. मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचाची मागणी जरूर घेतलेली आहे. टेक्नॉलॉजिकल सपोर्ट डिमांड केलेला आहे. टीव्ही अंपायर हॅज बीन कॉल्ड बाय ऑन फील्ड अंपायर निरंजन सावंत सर. आणि सॉफ्ट सिग्नलचा जर आपण विचार केला तर पंचांचं असं मत आहे की दुसरी धाव पूर्ण असावी, परंतु तरी सुद्धा सामना अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याच दृष्टिकोनातून तिसऱ्या पंचांकडे तो निर्णय खरं तर सोपवण्यात आलेला आहे मैदानी पंचांच्या वतीने. दोन धावा पूर्ण आहेत. या अगोदरच्या षटकामध्ये सुद्धा अभिजित सावंत सरांना उठवलं होतं मैदानी पंचांनी. पुल करतायत, अतिरिक्त ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. लेथ बॉल होता, अतिरिक्त उसळत असताना आपण पाहिला. दर्शन चांगलं राहिलेलं आहे. या अगोदर आपण पाहिलं तर प्रदर्शन चांगलं राहिलेलं आहे असं म्हणूया, कारण पप्पू खांबोरेने या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. तिसरं षटक हाताळत असताना फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. एक फलंदाजाला बाद केलं होतं. डावखरे आताचे कमी गतीने गोलंदाजी करणार हे गोलंदाज आहेत, परंतु कमी गतीच्या बरोबर चांगल्या अचूकतेचं दर्शन ते देत आहेत. नियंत्रण चांगलं दाखवत आहेत गोलंदाज पप्पू खांबोरे. स्ट्रायकिंग याला बॅटरचा विचार केला तर यावेळेस फलंदाज संगदीप जाधव. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे. टो एंडवर चेंडू आदळला. शीघ्रभागी बॅटच्या लागत असताना चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने अडवण्यात आला आणि त्यानंतर त्याची फेकी झाली. एक धाव इकडे मिळालेली आपण पाहिली. सौरभ सवरने महत्वाच्या सामन्यामध्ये त्याची उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केलेली आहे. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामिट म्हणून त्याचा उल्लेख आपण करू शकतो. छोट्या सनीचा खेळाडू आहे, परंतु फटकेबाजी अत्यंत सुंदर करतो. अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न, आतली काढा. यष्टी रक्षक काहीही करू शकले नाहीत आणि याच बरोबर चेंडू सरळ जाऊन लॉंग स्टॉप रिजन्सी मराठीच्या पलीकडे जाऊन धडकला. चौकार. थँक्यू. 34 धावा धावपलकावर हळूहळू धावपलक वेगवान बनत चाललेला आहे. सौरभने यावेळेस कव्हरच्या दिशेने चेंडू उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हर मध्ये उपस्थित होते दर्शन. त्यांच्या वतीने खरं तर इथे हा झेल सुटलेला आहे. बघा, झेल जरी सुटला तरी कोणतेही संघ सहकारी त्याच्यापर्यंत मेसेज पोचवत नाही. त्याचबरोबर शाब्दिक पूजा ही त्या क्षेत्ररक्षकाची केली जात नाही. एक वेळ अशी होती, आजही काही ठिकाणी काही भागांमध्ये त्या गोष्टीचं दर्शन आम्हाला होतं. विशिष्ट एका भागाचा उल्लेख करणं फार कठीण आहे. दिनेश भांबरे सर, भाग जसा बदलतो त्या पद्धतीने क्रिकेटचं स्टँडर्ड बदलतं. या हंगामाचा विचार केला तर एक धाव इथे पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पाहता पाहता पूर्ण. सुरुवात झाली होती या हंगामात मला असं वाटतं सातारा कराड येथे एका स्पर्धेतून, त्यानंतर संपूर्ण जवळजवळ महाराष्ट्रातून 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये समालोचन करण्याची संधी या हंगामामध्ये मिळाली. येणाऱ्या कालावधीमध्ये परभणी जिंतूर येथे एक स्पर्धा, त्याचबरोबर रत्नागिरी कोकण स्पर्धा, अशा अनेक स्पर्धा खरं तर कव्हर करण्याची संधी मिळालेली आहे. 3 षटकं संपतायत. धावपलकाकडे नजर दिली तर 37 धावा बनलेले आहेत. त्याचमुळे महत्वाचा मुद्दा हा तुमच्या समोर मांडायचा होता की जसा जसा भाग बदलतो क्रिकेटचं स्टँडर्ड बदलतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. 3 षटकं संपली, 37 धावा धावपलकावर. चौथं षटक लगेचच आपण सुरू करूया, कारण अधिकचा वेळ खर्च करू नका. आजचा दिवस या स्पर्धेचा सलगचा 10वा आणि 10व्या दिवसातील बक्षीस पात्र फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण बघतो. या अगोदरचा अनुभव गोलंदाजीत भोरगड संघाचा चांगला राहिलेला आहे. त्याचमुळे आता त्यांच्या खेळाडूंचा खरं तर तिथे तितका विश्वास बसत नाही की मनोज चव्हाणच्या विरोधात ज्या 20 धावा आल्या त्यानंतर जय गायकवाडने 6 धावांचं षटक हाताळलं जरूर होतं. पप्पू खांबेरेच्या विरोधात 11 धावा आलेले आहेत. त्याचमुळे 3 षटकांती 37 धावा बनलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये RJ6 कुडूच्या वतीने फलंदाज सौरभ सवर उपस्थित आहेत आणि तीच भीती आहे इथे गोलंदाजी करणाऱ्या भोरगड संघाच्या संघ कर्णधाराला. आणि त्याचमुळे ते आता कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यावी
या दृष्टिकोनातून विचारांती निर्णय घेत आहेत. गोलंदाज राजेश गायकवाडची निवड केलेली आहे. मला असं वाटतं अगोदर दर्शनने षटक हाताळलं होतं भोरगडच्या बाजूने, दर्शन सोनवणे, आणि एकच धाव खर्च केली होती दर्शनने. त्याचमुळे हा निर्णय आश्चर्यकारक जरूर आहे. परंतु पाहूया आता संघ कर्णधाराने त्याचबरोबर इतर सहकार्याने संगनमताने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय त्यांच्या बाजूने जाईल की त्यांच्या विरोधात. पहिलाच फटका इथे फलंदाजाचा फसलाय. पूल करायचं होतं. क्षेत्ररक्षक फार दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. अंतिमता अगदी चेंडूच्या जवळ ते पोहोचले, परंतु त्यांच्या सताड उघड्या डोळ्यांसमोर चेंडूने टप्पा घेतला. त्याचमुळे 2 धाबा इकडे मिळालेल्या आपण पाहिल्या. या 2 धाबांनी धावफलक हळवारपणे पुढे गेलं. एकूण धाबांचा विचार केला तर धाबा बनलेले आहेत 39 अर्थात 39. राजेश गायकवाड, आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा. दोन्ही चेंडू जर आपण पाहिले तर बॅक ऑफ द लेनचे हाताळलेले आहेत गोलंदाज राजेश गायकवाडने. या अगोदर त्याच गोष्टीचा आपण विचार केला होता की या अगोदरच्या झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये दर्शन सोनवणेने शेवटचं षटक हाताळत असताना एकच धाव खर्च केली होती, परंतु त्यांना बाजूला सारत असताना संघ कर्णधाराने राजेश गायकवाडवर विश्वास ठेवलेला आहे. आखूड टप्पा, यावेळेस इथे मोठा प्रहार, वज्र प्रहार, भीमटोला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. षटकार. थँक्यू सो मच. बघा, 2 टर्म्स असतात. एक आहे सतसत विवेक बुद्धी आणि दुसरी त्याच्या विरोधात आहे विनाशकाले विपरीत बुद्धी. त्यामुळे आता जो निर्णय घेण्यात आलेला आहे दर्शनला बाजूला सारण्याचा, तो थोडा विरोधात चाललेला आहे भोरगड नाशिकच्या. कारण सौरभ हे अत्यंत आक्रमक शैलीने खेळणारे फलंदाज आहेत. या अगोदर त्याच्या बॅटमधून ओळीने 5 चौकार आले होते. यावेळेचा हा चेंडू चांगला आहे. लेन बॉलचा चांगला वापर, कमी गतीने चेंडू हाताळलाय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षकावर अतिरिक्त दबाव टाकलेला आहे. व्हॉट ए ग्रेट क्रिकेट, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगले धावले फलंदाज सौरभ. बघा, क्रिकेटमध्ये फलंदाजाने फटका खेळल्यानंतर प्रत्येक वेळेस त्याला 2-2, 3-3, 4-4 धावा पळून पूर्ण करता येणार नाहीत. परंतु पहिली धाव अतिरिक्त वेगाने त्याने पूर्ण केली की दुसरी धाव, तिसरी धाव त्याच्यासाठी ऑन असते, कारण क्षेत्ररक्षक चुका करण्याची शक्यता अधिक असते. यावेळेचा हा चेंडू फुल लेनचा फुल टॉस यॉर्कर अटेम्प्ट केला होता गोलंदाजाने आणि त्यामध्ये त्याला यश मिळालं. खरं तर सोपा चेंडू होता फलंदाज सौरभ सवरसाठीचा. फुलटॉस साठी बऱ्याचदा फलंदाज तयार नसतात, त्यामुळे कधी कधी जीवशी फुलटॉस सुद्धा धावा देऊन जात नाही फलंदाजांना. तेच झालं होतं. धावफलक पोहोचलेला आहे 48 वर. 2 चेंडूचा खेळ शेष. कमी गती, फार लवकर ओळखली, पूल केलं, खेचून मारलं, पावर दाखवली आणखी एकदा सौरभ सवरने. आणखी एक षटकार. थँक्यू सो मच. या षटकाराने धावफलक पुढे गेलं. 54 धावा धावफलकावर. 44 वर खेळतायत. अर्धशतक पूर्ण करतील का? त्यासाठी षटकार हवा आहे. खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने जरूर केला. फॉर्च्यून ऑलवेज फेवर्स दी ब्रेव. नशीब हे सुद्धा शूरवीर यांच्या साथीला असता. हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेला आहे. चेंडू जर वाईड असेल तर आणखी एक संधी फलंदाजाला मिळेल. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानी पंचांच्या वतीने करण्यात आलेली आहे. हा चेंडू वाईड आहे. लगेचच क्विक रिस्पॉन्स आलेला आहे. इट्स ए वाईड बॉल. यस, लगेचच गोलंदाजाला तयार व्हावं लागेल. फलंदाजासाठी दुसरी संधी मिळते. फलंदाज व्यक्तिगतरित्या 44 वर खेळतोय. या स्पर्धेचा विचार केला तर आतापर्यंत 2 फलंदाजाने अर्धशतक व्यक्तिगतरित्या नोंदवलेलं आहे. त्या फलंदाजांच्या यादीमध्ये सौरभ सवरला दाखल होण्याची संधी मिळते. काय घडेल या चेंडूवर? व्हॉट अ ग्रेट बॉल. चांगला रिप्लाय गोलंदाजाचा राजेंद्रचा आपण पाहिलेला आहे. एक धाव दरम्यान इकडे मिळत असलेली आपण बघतो. हलकीशी कडा लागली होती. पंच स्थिर आहेत. 4 षटकं संपली. धावफलकाकडे नजर दिली तर RJ6 कुडूस जाऊन पोहोचलेले आहे, ते म्हणजे 56 वर आणि 57 धावांचं तगडं आव्हान यावेळेस SD11 भोरगड नाशिकला पूर्ण करायचं आहे या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्यासाठी.
येस थँक्यू सो मच शेळके सर. सामना पाहायला मिळतोय बोरगड नाशिक त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच RJ6 कुडूस. दोन ताकदीचे संघ पाहायला मिळतील. आजचा 10वा दिवस 10व्या दिवसातील क्वालिफायचा सामना पाहायला मिळते. आज की शाम किसके नाम. सुपर 4 मध्ये कोणता संघ दाखल होणार याच्यासाठी लागलेली चुरस. परंतु उद्या नक्की सुपर 4 साठी नक्की ते क्वालिफायचा सामना नक्की दुसऱ्या दिवसातील बाकी आहे. गोहिरवाडा आणि त्यांना फाईट करेल उपलाट ही मात्र नोंद घ्यायची. उद्या क्वालिफायचा सामना 12 वाजता होणार आहे तुमचा, ही मात्र नोंद घ्यायची. गोहिर विपक्ष उपलाट. त्याचबरोबर नक्की शहापूर तालुक्याचे जे 6 संघ पाहायला मिळाले सुपर 6 साठी त्याचे लॉट्स मात्र नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये लाईव्हच्या माध्यमातून पाडले गेले. पहिला सामना दोऱ्याचा पडा विपक्ष उंबरमाळी शहापूर तालुका गड, ही मात्र नोंद घ्यायची. शहापूर तालुका गड पहिला सामना दोऱ्याचा पडा विपक्ष उंबरमाळी. 8:45 वाजता यायचा आहे. 9 वाजता तुमचा सामना सुरू होणार आहे. नोंद घ्यायची. दोऱ्याचा पडा विपक्ष उंबरमाळी. सेकंड मॅच वाऱ्याचा पडा विपक्ष पोकळ्याची वाडी. तिसरा सामना साखरपाडा रोहन 11 साखरपाडा त्यांना फाईट देईल शरण्या 11 अवकलवाडी. असा नक्की शहापूर तालुक्याचा गट आहे, ही मात्र नोंद घ्यायची. दोऱ्याचा पडा विपक्ष उंबरमाळी. आपण 9:15 वाजता यायचंय. 9 वाजता सामना सुरू होणार आहे मित्रांनो, ही मात्र नोंद घ्यायची. थँक्यू. यस आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक अशोन शहापूर तालुका अंतर्गत आई गौदबी स्पोर्ट्स गोठेकर आयोजित आदिवासी सरपंच चषक पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा, नामवंत स्पर्धा पाहायला मिळते आहे. काठ टेनिस बॉल क्रिकेटने या स्पर्धेत दखल घेतलेली आहे. तब्बल 11 दिवस स्पर्धा चाललेली पाहायला मिळते आहे. आजचा 10वा दिवस, उद्या फायनलचा दिवस. आदिवासी सरपंच चषक सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष गणेशजी कांबळे, त्याचबरोबर विद्यमान गोठेकरचे ग्रामपंचायत सरपंच गणेशजी कांबळे साहेब यांच्या स्वप्नातून यांच्या प्रयत्नातून साकार झालेली स्पर्धा आदिवासी सरपंच चषक. अवघे काही उरले तास या स्पर्धेला निरोप देण्यासाठी. उरले काही तास, सलग 10वा दिवस, संध्याकाळचं सत्र. आपलं हार्दिक स्वागत या गोठेकरच्या क्रीडांगणावरती. जो प्रेक्षक राजा वर्ग जुळला गेलाय, आपलं हार्दिक स्वागत. आणि जे प्रेक्षक नक्की टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून जुळले गेलेत, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आदिवासी सरपंच चषकामध्ये. यस नक्की 24 बॉल 57 टार्गेट दिले गेले बोरगड नाशिक या टीमला. एजी स्पोर्ट्स बोरगड. बॅटिंगला जय. पहिलाच बॉल घुटना टेक और चौकार देख. पहिल्याच बॉल वरती तुम्ही मारले होते, पण तो आम्ही सुद्धा मारू शकतो याचं उत्तर मात्र दिलं गेलंय जशास तसं. जयच्या बॅट मध्ये पहिल्याच बॉल वरती आलाय 4 चौकार. यस धन्यवाद डीजे. आईकविरा साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून हा चांगला नक्कीच आईकविरा साऊंड सिस्टीम अप्रतिम हा आवाज नक्कीच क्लिअरिफिकेशन देण्याचं काम मात्र नक्कीच गौरवजी डिंगोरे महेश डिंगोरे दादांच्या माध्यमातून केले गेले. आपला सुद्धा विशेष आभार. जाऊया पहिला बॉल चौकार, पुढील बॉल मयूर. मयूर ठाणगेच्या आक्रमण चढवलं गेलंय. स्विचीचा फटका. बॉल निघून चाललाय सीमा पार. या बॉल वरती बॉल फेकून दिला गेलाय जय गायकवाड या बॅटरनं. पहिल्या बॉल वरती चौकार, दुसऱ्या बॉल वरती षटकार यलगार केला गेलाय. इथे मात्र नक्की जय गायकवाड या संघानं बोरगड या संघाच्या या खेळाडूंना जय गायकवाड ऑन फायर नाव 57चं टार्गेट दिले गेलंय. आम्ही जकी दुपारच्या सत्रामध्ये नक्की चर्चा करत होतो की नक्की आमचाही संघ नक्की अकोला असेल, नाशिकचा काही पट्टा इगतपुरी असेल, मोखाडा असेल, या पट्ट्यामध्ये नक्की आमचा सुद्धा संघाचा दबदबा राहिला गेलाय. काही नक्की खेळाडू सांगत होते मातबर संघ गावचं क्रिकेट असेल, ओपनचं क्रिकेट असेल, सातत्याने नक्की जय गायकवाड ची नावाची नक्की वेगळी ओळख इमेज निर्माण केलेली आहे. कारण नक्की ओपनचं क्रिकेटमध्ये सुद्धा नक्की या खेळाडूला पाहायला मिळालंय. स्विचीचा फटका इथे मात्र नक्की जबरदस्त मारायचा होता वाशीला. बॉल चाललाय काशीला. बॉल निघून चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. हा 70-70 लगा तो 6 आहे
बिलीव्ह अँड अचीव या स्पर्धेसाठी तब्बल नक्की 70 बॉलचे बॉक्स आणले होते साहेबांनी. कारण स्पर्धा आहे 11 दिवसांची, भरपूर मेहनत, अपरंपार कष्ट, म्हणून ही स्पर्धा मात्र नक्की आज सत्यात उतरवण्याचं काम मात्र गणेशजी कांबळी साहेबांनी केले गेले. आदिवासींसाठी कुठेतरी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम मात्र साहेबांच्या माध्यमातून केलं गेलंय. यस, मयूर ठाणगे तयार. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका, प्रतिम ड्राईव्ह, बॉटम हँडचा भरपूर वापर, बॉल निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाउंड्रीच्या बाहेर. याही बॉलवरती जय गायकवाड हा फलंदाज तुटून पडला गेलाय. तुम्ही मारले होते तर आम्ही काय नाही मारू शकत, याचं मात्र जिवंत आणि ज्वलंत उदाहरण दिलं गेलं. जय गायकवाड बोरगड या संघाकडनं ऑन फायर नाव. डीजे यस, थँक्यू सो मच डीजे. धाव फलकावरती 20 धावा. जय गायकवाड सांगतोय बोरगड संघाकडनं आता मात्र समोरच्या संघाची सुट्टी नाही आहे. काय बॅटिंग पाहायला मिळते आहे. पुढील बॉल मयूर ठाणगे जय गायकवाड साठी. पुन्हा एकदा नक्की जबरदस्त फटका. टी फॉर टेम्परामेंट, क्यू फॉर क्वालिटी, पी फॉर परफॉर्मन्स देणारा याही बॉलवरती द क्लास आणि क्लास. जय गायकवाड, द ब्रँड ऑफ नाशिक, द ब्रँड ऑफ बोरगड. चौकार. अफलातून फटकेबाजी. धाव फलक 24 धावा, 57चं टार्गेट आहे. मयूर ठाणगेचं स्वागत केलं गेलंय. आतिषबाजी षटकारांनी आणि चौकारची आतिषबाजी पाहायला मिळते आहे बोरगड या संघाकडनं. फलंदाज जय गायकवाड. शॉर्ट ऑन पुल बॉल केलाय. गुल होईल का? गुल मिस टायमिंग नाहीये, परंतु प्रॉपर कनेक्शन. बॉल निघून चालला याही बॉलवरती डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धाव 30 ऑन द बोर्ड. धाव 30 धाव फलकावरती मयूर ठाणगे. 57चं टार्गेट दिलं होतं. मयूर ठाणगे या गोलंदाजी झोप उडवली की काय? पहिल्याच ओव्हर मध्ये वादळ आलंय नाशिकचं, वादळ आलंय बोरगडचं. नाव आहे जय गायकवाड. धाव 30. मयूर ठाणगेवरती नक्की आक्रमकता दाखवण्याचं काम मात्र केलं गेलंय. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. सरव पहिल्याच बॉलवरती इथे मात्र नक्की फटका. मिस टायमिंग आहे. फलंदाज नक्की दर्शन सोडवण्याचा खेळ मात्र समाप्त झालाय. पहिला धक्का ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम मात्र सौरभ या गोलंदाजानं केलं गेलंय कुडूस या संघाकडनं. यस, थँक्यू सो मच डीजे. पहिल्याच बॉल मध्ये दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल होता. पहिलाच बॉल होतो ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम मात्र गोलंदाज सौरभच्या माध्यमातून केलं गेलंय. आरजे 6 कुडूस या संघाकडनं. वाडा टेनिस बॉल क्रिकेट मधला नक्की वाडा तालुक्यातील संघ सुद्धा नक्की ओळखला जातो हा नामवंत आरजे 6 कुडूस. यस, गोलंदाज सज्ज.
बॅटिंगला गणेश कडाळे. चांगला एफर्ट मात्र नक्की इथं दिले गेले. चांगले जबरदस्त बॉल अडवण्याचं काम मात्र केले गेले स्वतःच्या फॉलो थ्रूवरती सौरभ. सौरव सौरच्या माध्यमात हा गोलंदाज पाहायला मिळतोय. आता मात्र बॅटिंगला पुन्हा एकदा जय गायकवाड. त्याची बॅट बोलली आहे 30 धावावरती खेळतोय. पुढील बॉल सौरव. इथे फटका चांगला आहे. फटका लांबलाय. जितकी जास्त उंची तितका लांब अंतर. बॉल झालाय छूम अंतर. बोरगडचा आणखीन एक षटकार 6 धावा. जय गायकवाड ऑन फायर नाव. सत्तावन्न धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचंय भोरगड नाशिकला. काय फलंदाजी केलेली फलंदाज जय गायकवाडने. आणखी एक उडवलेला आहे. आणखी एकदा चेंडू सीमारेषेच्या फार दूर लांब पल्ल्याचा षटकार. व्यक्तिगतरित्या 42 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जय गायकवाडचा आपण पाहिलेलं आहे. षटकार चौकारांचीच भाषा बोललेली आहे. आतापर्यंत 5 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. कमी गती, फार लवकर रीड केली आणि त्यानंतर चेंडूला समालोचन कक्षाच्या वरून धाडलेला आहे. आणखी एक लांब पल्ल्याचा मेगा सिक्सर. थँक्स अ लॉट. आग ओकणारी फलंदाजी, सायंकाळची शांतता भंग करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जय गायकवाडची आपण पाहिलेली आहे. 6 षटकार आतापर्यंत खेळलेले आहेत जय गायकवाडने. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत. धावफलक 49. 9 चेंडूंमध्ये 48 धावांची इनिंग तो खेळतोय. पाहायचंय अर्धशतकाच्या उंबरठ्यावर फलंदाज. या स्पर्धेतील 3रं व्यक्तिगत अर्धशतक फलंदाज जय गायकवाडला बनवता येईल का? इथे 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 चेंडू चांगला आहे. ग्रेट रिप्लाय बाय बॉलर सौरभ सवर. सौरभ सवरने इथे अधिक काठिण्य पातळी असणारा चेंडू यॉर्कर लेनचा हाताळला होता. फलंदाजाच्या विरोधात टो एंडला चेंडू आदळला होता. झेल घेण्याची कोणतीही संधी इथे गोलंदाजाकडे नव्हती आणि षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या अंती धावफलकाकडे नजर दिली तर धावफलकावर धावा आहेत 49. एकूण धावा बनवायच्या आहेत 57. याचाच अर्थ आणखी 8 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी भोरगड नाशिकला. बारा चेंडू आणि 8 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. काय फलंदाजी केलेली आहे. फलंदाज जय गायकवाड याचा नावाचा उल्लेख आपल्याला करावाच लागेल. ज्या पद्धतीने तो लढलेला आहे मैदानाच्या आतमध्ये वाघाप्रमाणे त्याने लढत दिलेली आहे आणि बल्क ऑफ दी रन्स म्हणजे जास्तीत जास्त धावा त्याने या धावफलकावर जोडलेल्या आहेत. रक्षात्मक रीतीने खेळून काढलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट केलेली आहे आणि इथे चौकार मिळवलेला आहे. थँक्स अ लॉट. मला असं वाटतं फलंदाज गणेश कडाळे इथे एकेरी धावेच्या प्रयत्नामध्ये होते आणि त्यासाठी त्याने सॉफ्ट हँडेड फटका प्रोड्यूस केला होता, ऑफर केला होता. परंतु इथे 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये ती प्लेसमेंट झाली. क्रिकेट यासाठीच अनिश्चित आहे. क्रिकेट यासाठीच मजेशीर आहे आणि त्याचमुळे इथे हा चौकार मिळाला. एकूण धावांचा विचार केला तर त्या बनलेल्या आहेत 53. आणखी 4 धावांची गरज. 48 वर खेळतोय फलंदाज जय गायकवाड. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. 4 धावांची गरज. हेच करायचं होतं फलंदाज गणेश कडालेला या अगोदर आणि त्याने ते यावेळेस केलेलं आहे. 5 धावा तिथून कमी केल्या कारण या अगोदर चौकाराला 1 धाव इकडे मिळवली. एकूण धावा बनवलेल्या आहेत 54 आणि 3 धावांची इथून पुढे गरज. 2 धावा हवेत. या स्पर्धेतील 3रं
अर्धशतक झळकवण्यासाठी व्यक्तिगत जय गायकवाडचं ते पहिलं असणार आहे. या अगोदर 2 फलंदाजाने तो कारनामा केलेला आहे, विक्रम केलेला आहे. 3 धावांची गरज. निखिल इथे स्विच केलेलं आहे. व्हॉट ए ग्रेट प्लेसमेंट. याच बरोबर आदिवासी सरपंच चषक 20-25 मधील तिसरा फलंदाज की ज्याने व्यक्तिगत अर्धशतक बनवलं. बोरगड संघाचा ढाण्या वाघ दर्शन जय गायकवाड आणि त्याने बनवला या डावामध्ये धावा 52. या चौकाराबरोबर इथे बक्षीस पात्र फेरी जिंकलेली आहे बोरगड. नाशिकने जिंकलेल्या संघाचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्यातील सामनावीर खेळाडू ज्याच्या विषयी खरं तर कोणाच्याही मनामध्ये शंका नसेल, कारण या सामन्यामध्ये अत्यंत चांगला खेळ जय गायकवाडने दाखवला. व्यक्तिगतरित्या या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक त्याचं व्यक्तिगत पहिलं आणि त्याचबरोबर तिसरा अर्धशतक स्पर्धेच्या वतीने त्याने झळकावलं. एकूण 52 धावा धावपलकोर जोडल्या. अत्यंत चांगली दिमागदार खेळी त्याची आणि जय गायकवाड या सामन्यातील सामनावीर खेळाडू. जय गायकवाड, आपणास विनंती असेल लवकरात लवकर आपण मुख्य मंचाशी संपर्क साधा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हा. तुम्ही आहात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच अर्थात सामनावीर खेळाडू. आदिवासी सरपंच चषक 20-25 ही स्पर्धा गेली 10 दिवसापासून इथे